आता या प्रश्नात कन्सेप्ट लक्षात घ्या. जर रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी येत असतील तर त्यांच्या वेगांची बेरीज होते. जर रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांच्या वेगांची बेरीज होईल आणि जर एकामागे एक जात असतील तर त्यांच्या वेगांची वजाबाकी होईल. मग आता इथे काय दिले, 100 मीटर 140 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने 60 आणि 80 किलोमीटर प्रति तास वेगाने येतात, तर त्या किती वेळात ओलांडतील? तर आपल्याला माहिती आहे काय, अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. आपल्याला काढायचे वेळ. वेळ बरोबर अंतर काय असेल, अंतर या दोन्हीच्या लांबीची बेरीज असेल, म्हणजे 100 अधिक 140. आणि दोन्ही विरुद्ध दिशेने येत आहेत म्हणजे त्यांच्या वेगांची बेरीज पण कशात आहेत, किलोमीटर प्रति तासमध्ये आहेत, त्याला मीटर पर सेकंद करावं लागेल म्हणून 5/18. इथं किती आले, 240 भागिले 108 गुणुले 18 भागिले 5. 9ने भाग दिला, 9 2 18 आणि इथं 12, 12 1 12, 12 2 24, 20, 5ने भाग दिला 4, म्हणजे किती सेकंद लागतील, 8 सेकंद. 4 2 8, म्हणजे त्या रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येताना ओलांडून जात असतील तर त्यांना किती वेळ लागेल, 8 सेकंद.